नमस्कार मित्रांनो, लेखन कौशल्य चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची कथा आहे कलेक्टर. अचानक कलेक्टर अर्जुनची गाडी चहावाल्याच्या दुकानासमोर थांबली. ते पाहून चहावाला घाबरला. कलेक्टर अर्जुन गाडीतून खाली उतरला आणि चहावाल्याजवळ जाऊन म्हणाला, प्रकाश कुठे आहे? चहावाला म्हणाला, कोण प्रकाश साहेब? मी त्याला ओळखत नाही. कलेक्टर अर्जुन म्हणाला, अरे तोच प्रकाश जो तुझ्या अगोदर येथे चहाचं दुकान चालवत होता. तेव्हा चहावाला म्हणाला, साहेब तो तर 5 वर्ष अगोदर इथून आपल्या गावी निघून गेलाय. तेव्हापासून मी इथे चहा विकतो. हे ऐकून कलेक्टर अर्जुनच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आले. अर्जुन म्हणाला, गावी गेले? तू सांगू शकतोस ते गावी का निघून गेले? चहावाला म्हणाला, मला माहीत नाही साहेब, मी त्यांना विचारलं नाही. मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा ते खूप आजारी होते. वाळून एकदम हाडाचा सापळा झाला होता. मला हे दुकान विकून ते निघून गेले. हे ऐकून अर्जुनचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. त्याला स्वतःवरतीच खूप राग येत होता की मी खूप उशीर तर केला नाही ना. एवढा चांगला माणूस एवढ्या लवकर या जगाला सोडून नाही जाऊ शकत, असा विचार करत अर्जुन तिथेच एका जुन्या खुर्चीवर बसला. चहावाला म्हणाला, साहेब चहा बनवू का? अर्जुनने स्वतःचं अंग त्या खुर्चीवर टाकून दिलं होतं. त्याने डोळे बंद केले आणि म्हणाला, 3 बनवा दादा. चहावाल्याला समजलं की साहेब आपल्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डसाठी ही चाय बनवायला सांगत आहे. खुर्चीवर डोकं ठेवून बसलेल्या अर्जुनला आठवू लागलं की 10 वर्षापूर्वी तो इथेच याच टपरीवर उपाशी आणि तहानलेला व्याकुळ होऊन बसला होता. तेव्हा प्रकाश काका त्याला म्हणाले, काय झालं बाळा, खूप उदास दिसत आहेस, चहा बनवू का? तेव्हा तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, काका माझ्याजवळ पैसे नाहीयेत. त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून प्रकाश म्हणाले, पैसे नाही घेणार, तू उपाशी पण दिसत आहेस. चहा बनवतो, चहा बरोबर बिस्किट पण खा. चहा बिस्किट खाल्ल्यानंतर तिथेच बसून राहिलो. तेव्हा प्रकाशने विचारलं, घरातून पळून आला आहेस का? अर्जुनने हो म्हणून मान हलवली. प्रकाश समजून सांगू लागला, बाळा, आई वडिलांच्या बोलण्याचा राग येऊन द्यायचा नसतो. त्यांच्या ओरडण्यातही प्रेम असतं. तो रडत रडत म्हणाला, काका मला आई वडील नाहीयेत. मी लहान असतानाच मला सोडून गेले. मी माझ्या मामा मामी जवळ राहतो, पण तिथे कुत्र्यासारखं आयुष्य झालं आहे. ते माझं शिक्षण बंद करून मला कामाला लावणार आहेत. त्यांच्याजवळ खूप पैसा आहे, तरीही त्यांना पैसा हवा आहे, पण मला अजून शिकायचं आहे. प्रकाश म्हणाले, जसे पण आहेत ते तुझे आहेत. तू त्यांच्याजवळ परत जा. तू 18 वर्षाचा लहान मुलगा आहेस. हे जग तुला भिकारी बनवेल. तेव्हा तो प्रकाशचे पाय पकडून म्हणाला, काका प्लीज मला राहण्यासाठी जागा द्या. मी काहीतरी कामधंदा करून माझं शिक्षण पूर्ण करेन. मला खूप शिकायचं आहे, मोठा माणूस बनायचा आहे. प्रकाश म्हणाला, ठीक आहे, तू माझ्याबरोबर राहा. मी इथेच शहरात एका भाड्याच्या खोलीत एकटा राहतो. माझी बायको मुलं दूर गावी राहतात. अर्जुनसाठी प्रकाश देवमाणूस होता. एका अनोळखी मुलाला राहण्यासाठी छत दिलं होतं. मग तो 3 वर्ष त्यांच्याजवळ त्याच खोलीत राहिला. आजूबाजूच्या मुलांचे ट्युशन घेऊन थोडाफार पैसा कमवत होता, पण ते त्याच्या शिक्षणासाठी आणि खाण्यासाठी पुरेसे नव्हते. तरीही प्रकाशने त्याला आपल्याबरोबर ठेवलं होतं. त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तो ISIची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला होता. दिल्लीला पण त्याला प्रकाशनेच पाठवलं होतं, म्हणजे तो आपला स्वप्न पूर्ण करू शकेल. प्रकाशने त्याला आपल्या एका ओळखीच्या मित्राचा ॲड्रेस देऊन सांगितलं होतं की हा व्यक्ती तुला एखादा पार्ट टाइम जॉब का देईल. मग तू तुझं काम करत करत आपलं शिक्षण पूर्ण कर. आणि जरीही कोणती समस्या आली तर मला पत्र पाठव. पैसे हवे असतील तर मग
लक्षात ठेव, आता एक मोठा माणूस बनून परत यायचा आहे. मग 6 वर्षाच्या कठोर परीक्षेनंतर खूप चांगल्या मार्काने ISS त्यानं पूर्ण केलं. त्यामुळे त्याला होम केअर मिळालं होतं. आयुष्यातलं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं आकाश पाताळ एक केलं होतं. त्याचं या जगात कोणीच नव्हतं, पण प्रकाशमध्ये त्याला आपल्या वडिलांची सावली दिसत होती. काही महिने ट्रेनिंगमध्ये निघून गेले. त्यानंतर त्याच्या आवडीच्या ठिकाणी पोस्टिंग करण्यासाठी काही महिने अजून निघून गेले. साहेब, चहा. चहावाल्यानं आवाज ऐकून अर्जुनची निद्रा भंग झाली. त्याने चहा कप घेतला आणि चहा पिऊ लागला. आजूबाजूचे दुकानदार पहिल्यांदाच एका कलेक्टरला एका चहाच्या टपरीवर चहा पिताना पाहत होते. चहा पिल्यानंतर अर्जुनने सरकारी गाडीला परत पाठवलं आणि दुसरी भाड्याची गाडी घेऊन एकटाच प्रकाशच्या गावाच्या दिशेने निघाला. गाडीच्या सीटवर डोळे बंद करून अर्जुनला तो दिवस आठवला, जेव्हा 7 वर्ष अगोदर तो दिल्लीसाठी निघाला होता. त्यावेळी त्याला जाणीव झाली होती की प्रकाश उदास होता. तो अर्जुनला ट्रेनमध्ये बसण्यासाठी आला होता. रस्त्यात त्याला म्हणाला होता, तू कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. तुला माहीत आहे मला मुलगा नाही, असं समज तूच माझा मुलगा आहेस आणि घरी तुझी आईही आहे. तुला पाहण्यासाठी तुझी वाट पाहत असते. तुझ्या 2 बहिणी पण आहेत, जानकी आणि राधिका. जानकी आता 15 वर्षाची झाली आहे आणि राधिका 12 वर्षाची आहे. दोघेही तुला राखी बांधण्यासाठी तुझी वाट बघत असतात. आणि एक तू आहेस माझ्याबरोबर गावी येत नाही, तिथे सगळी तुझी वाट पाहत असतात. त्यावेळी अर्जुन फक्त एवढंच म्हणाला होता, मी तुम्हाला शब्द देतो, ज्या दिवशी मी यशस्वी होऊन परत येईल त्याच दिवशी आईला भेटेल आणि बहिणीकडून राखी बांधून घेईल. त्यांना सांगा मी एक दिवस नक्की येईल. एवढं म्हणून तो ट्रेनमध्ये बसला. जेव्हा ट्रेन चालू झाली तेव्हा प्रकाश खिडकीला पकडून पळत होता आणि म्हणाला, बाळा, तुझ्या बॅगमध्ये डब्बा ठेवला आहे, भूक लागली की खाऊन घे. अर्जुनच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ते माझी एवढी काळजी करत होते की मी आणि त्यांना एक पत्रही लिहू शकलो नाही. किती स्वार्थी झालो होतो. मी मोठा माणूस होण्यासाठी आंधळा झालो होतो. तो प्रकाशच्या घरी कधीच आला नव्हता, पण गावचं नाव त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं. गावी पोचल्यानंतर तो गावातल्या लोकांना विचारत प्रकाशच्या घरी पोचला. त्याने पाहिलं 2 जुन्या खोलीचं घर होतं. म्हशीसाठी एक शेड बनवलेलं होतं. तो गाडीतून उतरून सरळ घरात गेला. संध्याकाळची वेळ होती. प्रकाशची बायको गाईचं दूध काढत होती. त्याची मोठी मुलगी भांडी घासत होती आणि दुसरी मुलगी अंगणात बसून भाजी चिरत होती. त्याला गाडीतून उतरून आत येताना पाहून दोन्हीही मुली आपलं काम सोडून उभ्या राहून त्याच्याकडे पाहू लागल्या. तो गपचूप अंगणात असलेल्या खाटेवर बसला आणि म्हणाला, प्रकाश काका कुठे आहेत? जानकी म्हणाली, बाबांना जाऊन 4 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेत. एवढं ऐकताच अर्जुनला खूप मोठा धक्का बसला. त्याच्या पोटात एक गोळा आला. कंठ दाटून आलं. तोंडातून शब्द फुटत नव्हता. ज्याची भीती होती तेच झालं होतं. तो मोठा माणूस बनल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद होणारा माणूस आता या जगात राहिला नव्हता. प्रकाशची छोटी मुलगी राधिका पळत घरात गेली. परत आली तेव्हा तिच्या हातामध्ये एक फोटो होता, ज्यामध्ये अर्जुन आणि प्रकाश उभे होते. ती कधी फोटोला पाहत होती तर कधी अर्जुनला, आणि मग जोरात ओरडली, अर्जुन दादा. जानकी पण तिच्या हातातला फोटो घेऊन पाहू लागली. ती ओरडून म्हणाली, आई बघ, अर्जुन दादा आला आहे. अर्जुनने स्वतःसाठी दादा ऐकलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तो दोन्ही हात पसरून उभा राहिला, जसं त्या दोघांना म्हणत होता, या आणि मला भेटा. तो त्यांच्यासाठी एक अनोळखी व्यक्ती होता, पण नातं तो या जगात एकटाच होता आणि बहिणी भाऊ नसल्यामुळे वेड्यासारखा होता. त्यामुळे पळत दोघी एकत्र भावाच्या गळ्यात पडल्या. आई पण गाईची धार काढायचं सोडून त्याच्याजवळ धावत आली. अर्जुनने त्यांचे पाय पकडले. आईने डोळ्यातलं पाणी पुसत त्याला उठवलं आणि म्हणाल्या, कुशीत येतलं आणि म्हणाल्या, यायला खूप वेळ केलास रे बाळा. जानकीचे बाबा तुझी खूप आठवण काढत होते.
त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझीच आठवण काढत होते. तो उदास मनाने म्हणाला, त्यांना काय झालं होतं? तेव्हा आई म्हणाली, 5 वर्षापूर्वी शहरातून परत घरी येत होते तेव्हा माहीत नाही त्यांना कोणता आजार झाला होता. खूप बारीक झाले होते. हाडांचा सापळा दिसत होता. खाल्ल्याला काहीच पचत नव्हतं. 1 वर्षापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून औषध घेतली पण काहीच फायदा झाला नाही. मग एक दिवस आम्हाला सोडून निघून गेले. आई पुढे म्हणाली, त्यांनी गेल्यानंतर खूप संकट आली. जानकीचे दोन्ही काका आम्हाला खूप त्रास देतात. ते म्हणत आहे घर आणि शेत आमच्या नावावर करा, नाहीतर मुलीचं लग्न होऊन देणार नाही. गेल्या 10 दिवसापासून त्यांनी तर वैताग आणला आहे. बाळा, ते धमकी पण देतात की मुलीचं लग्न झाल्यानंतर तसं ही जमीन त्यांचीच होईल. अर्जुन म्हणाला, आई आता मी आलो आहे, सगळं ठीक करेल. ती भरलेल्या गळ्याने म्हणाली, यायला खूप वेळ केलास बाळा. पण रडत रडत म्हणाला, मोठा माणूस होण्याच्या नादात मला वेळच मिळाला नाही. ती त्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, मोठा माणूस झालास की नाही? तो म्हणाला, हो आई, मोठा माणूस झालो आहे. एवढा मोठा? पोलीस एवढा मोठा की तहसीलदार एवढा मोठा? तो म्हणाला, त्यांच्यापेक्षाही मोठा. त्यांच्यापेक्षाही मोठा? ती हसून म्हणाली. तो म्हणाला, त्यांच्यापेक्षाही मोठा आई, मी कलेक्टर झालो आहे. जानकी म्हणाली, माझा दादा जिल्ह्याचा सर्वात मोठा साहेब झालाय. माझा दादा जिल्ह्याचा सर्वात मोठा साहेब झाला आहे. आई म्हणाली, अच्छा, तुम्ही लोक थांबा, मी आत्ता येते. असं म्हणून ती घराच्या भिंतीजवळ गेली आणि आपल्या जाऊबाईच्या घराकडे पाहून मोठ्यानं आवाजात म्हणाली, ऐकलं का सरिता आणि भारती? आता मी एकटी नाही, माझा मुलगा आला आहे. तुमचे नातेवाईक पोलीसमध्ये आहेत ना? मग माझा मुलगा कलेक्टर आहे. आता माझ्या शेताकडे वाईट नजरेने पाहिलं तर तुमचे डोळे काढून घेईल. तिच्या जावा तसंही भिंतीला कान लावून ऐकतच होत्या. जेव्हा जानकी आई बोलली तेव्हा त्या अजून घाबरल्या. अर्जुनला आतापर्यंत जो पगार मिळत होता तो त्याने आईच्या चरणावर ठेवला. त्यानंतर तो निघून गेला, पण तो प्रत्येक रविवारी आपल्या घरी येत होता. त्याने ती सगळी कर्तव्य पूर्ण केली जो एक मुलगा पूर्ण करतो. आपल्या बहिणींची लग्न धूमधडाक्यात केली. मग आईला आपल्याबरोबर घेऊन गेला. आई मुलाबरोबर राहत होती आणि त्याच्यासाठी सुंदर मुलगीही शोधत होती. तर मित्रांनो, कशी वाटली ही कहाणी? आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.